नमस्कार सर्वांना, मी विकास. आपल्या हेल्पस विकास चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय जे मंगळवारी जे सांगली जिल्ह्यामध्ये हर्षद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्षात दुर्दैवी मृत्यू म्हणतात त्यांनी आत्महत्या केली. याला कारण काय नेमकं? हर्षल पाटील हा सरकारी कंत्राटदार होता आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या गावामध्ये तो राहत होता. त्यांनी जे आता केंद्र शासनाने राज्याची जी योजना आहे जल जीवन, या योजनेचे काम त्यांनी घेतलं होतं. आता विषय असा आहे की या योजनेचं काम आहे प्रत्येक गावाला घराघरापर्यंत पाणी पोचावं, हा उद्देश होता. पण गेले 4 वर्ष कमीत कमी 2019 पासून जे आपण केंद्र शासनाने ही योजना प्रत्येक राज्यात आणली होती. त्याच्यातला एक 50% जो निधी आहे केंद्र सरकार आणि 50% राज्य सरकार, अशा पद्धतीने ही योजना अंमलात आणली होती. पण विषय असा झाला की गेले 4 वर्षापासून जे आता आपण बघतोय, जे आत्महत्या झालेले आहे हर्षद पाटलांनी, हे सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. कमीत कमी त्यांनी बाहेरून 65 लाखाचं कर्ज उचललेलं होतं आणि सरकारचं जवळजवळ बिल एक 5 ते 6 महिन्यापासून जे बिल थकीत होतं, त्याचं बिल त्याला टायमात भेटलं नाही आणि वेळोवेळी त्यांनी पैशासाठी हे केलं, पण त्याला ते पेमेंट वगैरे त्या मानसिक स्थितीमध्ये त्यांनी आता माणूस कॉन्ट्रॅक्टर असेल, जर आपण सरकारी काम घेतलं तर ते काम मध्येच ते पैसा न अभावी असं बंद नाही करू शकत. पण त्यांनी घरातील जे काय असेल, सोनं नाणं असेल, जर कमीत कमी त्यांना 2 एकर शेती आहे, परिस्थिती एकदम बिकट आहे. 2 एकर शेतीमधले एक 20 ते 25 गुंठे विकून देखील त्यांनी ते काम पूर्ण केले. असं नाही की काम मध्ये सोडले, पण सरकारने याचा थोडे विचार करून त्याचं बिल द्यायला पाहिजे होतं. पण आता विषय असा आहे की जे आता या 2024 मध्ये जे सरकार आलं, त्याच्यामध्ये विविध योजनेसाठी सरकारने जे आश्वासन दिले होते, प्रथमतः लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण जी योजना आहे ते सरकारला दुसऱ्या विभागातून पैसे वळण्याची वेळ आली आहे. सामाजिक न्याय असेल, त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातले जे कंत्राटदारचं पेमेंट आहे, कमीत कमी आत्ताच्या स्थितीला जवळजवळ 30-35 हजार कोटींचे, आकडा छोटच आहे पण तरीही एवढी बिलं बाकी आहेत कंत्राटदाराची. त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये विषय आता सांगायला गेलं तर हे दुर्दैवी घटना आहे. आता त्याचं आपण थोडक्यात जर बघितलं तर हर्षद हा घरातील कमवणारा व्यक्ती होता. त्याचं लग्न झालं, त्याला एक 5 वर्षाची मुलगी आहे आणि घरातला एक जबाबदार व्यक्ती, ज्यांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रोजेक्ट जल जीवनचे जे काम आहेत त्यांनी पूर्ण केलेले आहेत. पहिले तो खासगी कामं वगैरे घेत होता, पण कसं असतं, गव्हर्नमेंटची कामं असल्यावरती जरा कामाचा अनुभव वगैरे आल्यानंतर दुसरे पण काम भेटेल याची अपेक्षा होती. घरचं वातावरण, आई वडील, 2 लहान भाऊ आणि तो मोठा होता. पण याच्यावरती त्यांनी खूप विचार करून असं टोकाचं पाऊल उचलायला नाही पाहिजे होतं. पण कसं आहे, वेळ ही वाईट असते आणि याच्यासाठी त्यांनी हे चुकीचं पाऊल उचललं. त्याला असं आहे की सरकारने भले काही असू दे, जो कंत्राटदार आहे तो आत्महत्या केली, पण जे आपले पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील, जे सरकारमधले आहेत, त्यांनी अशा वेळी हे बोलायला, तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नव्हता, तो सब कॉन्ट्रॅक्ट होता. अरे बाबा, सब कॉन्ट्रॅक्ट जरी असेल पण त्यांनी कामं पूर्ण केलेली आहेत. तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यालाच पैसे नसते भेटलं तर त्यांना काही देणार आहे, असा विषय असेल.
पण तरीही कसं आहे, हे दुःखाचा विषय आहे, पण हे मंत्र्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर आता वाळवा तालुक्यातील जे आमदार आहेत इस्लामपूरचे, अ, त्यांनी देखील स्टेटमेंट केलं होतं अगोदर, हे आत्महत्या करायच्या अगोदर, की जेवढे लाडक्या बहिणीच्या योजना आणल्यात त्याचे सगळे पैसे हे अम, कंत्राटदाराचे वगैरे सगळे जे बिलं वगैरे थकीत ठेवून हे पैसे सगळे फिरवलेले आहेत, असं त्यांनी आरोप केला होता. आणि कसं आहे, आत्महत्येला खरोखर हेच कारणीभूत आहे. जे कंत्राटदाराचे बिलं, या तुझी लाडकी बहिणी योजना आली सरकारने, ठीक आहे, सरकारने जी योजना आणली एकदम चांगली आहे. पण कसं आहे, सरकारने योजना आणली पण दुसऱ्यांचे पैसे वळवून त्या लाडकी बहिणीमध्ये जे पैसे फिरवलेत अशानी सरकारी बहुतेक ठिकाणी सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांचे सुद्धा पगार थकीत आहेत. आता आपण बघतोय आशा वर्कर्स असतील, जे सिस्टर्स असतील, त्यांचे देखील पेमेंट 2-2, 3-3 महिने पेमेंट त्यांना झालेला नाही. जो काही भत्ता असेल तो देखील भेटला नाही. पण आता कसं आहे, विषय हा नाहीये, पण आपण हा परिवारामध्ये खरोखरच सरकारने थोडाफार विचार करून, जे आता त्यांना लहान मुलगी आहे 5 वर्षाची आणि घरचं पूर्ण सगळं संकटात आहे, त्याच्यावरती हा विचार करून त्यांना, त्यांच्या मिसेसना सरकारी नोकरमध्ये त्यांनी घेतलं पाहिजे. कसं आहे, आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, आता त्यांचा मेन करता करविता जर व्यक्ती नसेल तर त्या महिलेने काय करायचं? आता तुम्ही लाडकी बहीण योजना, तुमच्या बहिणीचंच कुंकू पुसलं गेलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यावरती काय करणार? त्याच्यासाठी सरकारने खरोखरच एक विचार करून चांगलं पाहून त्याचं जे बिल आहे तर देणंच आहे. जे त्याचं थकीत बिल आहे 1,40,00,000 ते तर सरकारने लवकरात लवकर द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर जे घरातील जे त्यांची महिला आहे ना, लवकरात लवकर सरकारी नोकरीमध्ये घेण्याचं हा धाडस हे सरकारने दाखवलं पाहिजे. आणि सरकारने खरोखरच कसं आहे, ही आत्ता गोष्ट झाली आहे, पण इथून पुढं अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून खरोखर काळजी घेतली पाहिजे. आणि कसं आहे, व्यक्ती हा कुठलाही प्रोजेक्ट हातात घेतला तर त्याचं तुम्हाला हे असतं, लिमिटेशन असतं, कालावधी असतो. 6 महिन्याचा कालावधी आहे, समजा वर्षाचा असतो, त्यावेळेत तुम्ही सरकारी कामात पूर्णच करायला पाहिजे. पण त्याच्यासाठी जर तुम्ही, ती व्यक्ती पूर्ण काम करते आणि तुम्ही जर त्याचे पेमेंट अडवलं असेल, कुठले GR बाकी आहेत, हे आहे ते आहे, अशी कारण सांगून सरकारी, तुमचं मेन म्हणजे असा विषय झालाय की सरकारचं बजेट, हे जे सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट किती आहे? 18,000 कोटीचं. पण कामं असे एवढे टेंडर काढलेत, जवळजवळ 64,000 कोटीचे टेंडर जवळजवळ वाटून टाकले इलेक्शनच्या नंतर. कसं आहे, जर तिजोरी, सरकारी तिजोरीमध्ये पैसेच नाहीत आणि तुम्ही अशी मोठमोठी कामं देताय आणि कामं झाल्यावर कामं व्यक्ती करतोय टायमात, पण त्याचं टाइम मध्ये पेमेंट पण भेटलं पाहिजे ना. असा विषय आहे की जवळजवळ आता सरकारमधले काही मंत्री सांगतात की अजून केंद्राचा निधी आला नाही, आमचा निधी अजून हे तिकडे गेला, इकडे गेला. पण विषय हा सांगण्याचा नाही. कसं आहे, कोणतंही काम पूर्ण झाल्यावरती त्याचं पेमेंट देणं हे आपल्याला अधिनियमच आहे आणि त्याच्यावरती तुम्ही देणंच जरुरी आहे. विषय असा आहे की ह्या अशा गोष्टी परत होऊ नयेत याच्यासाठी सरकारने प्रयत्न करून ठोस पावलं उचलली पाहिजेत. आणि खरोखरच इथून जे काय मंत्री आता जे चालू आहे सरकारमध्ये, प्रत्येक 1-2-3 दिवस गेले की काही ना काहीतरी झालेलं असतंय. अरे पूर्ण महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय. आणि याच्यावरती कसं आहे, एक मंत्री तर शासन भिकारीच आहे बोलतोय, ते कृषी मंत्री काय विधान भवनात जिथं कायदे बनतात तिथं तर कृषी मंत्री हा रम्मी खेळत बसतोय. काय आदर्श घ्यावा शेतकऱ्यांनी? आजकाल बेरोजगार जी मुलं आहेत ती काहीतरी करायला बघतात, स्वतःचा बिझनेस किंवा काहीतरी पैशाचं इकडे जुळवाजुळव, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पण तुम्ही अशा गोष्टी करताय. त्याच्यानंतर काय, विधानसभेत राडे होतात. काय चाललंय सरकारचं? आता तो नवीन विषय आहे हनी ट्रॅप. कसं आहे, ह्या गोष्टीतून बाहेर निघून सरकारने जनतेसाठी, जे सरकार हे जनता मालक आहे, त्याच्यासाठी खरोखरच या गोष्टीत तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त जेवढे पण कंत्राटदार असतील त्यांची बिलं वेळेवर देऊन
आणि त्यांचं हे होणारे जे अनर्थ आहेत ते टाळता येतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि ह्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेब, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब हे काहीतरी ठोस निर्णय घेतीलच. आणि जे बेजबाबदारी आता जे वक्तव्य करतात याच्यापासून थोडंफार सरकारने दक्षता घ्यायला पाहिजे, मंत्र्यांनी पण दक्षता